नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण इथं बघत आहोत की हा काकडीचा एक प्लॉट आहे आणि ह्या प्लॉटमध्ये जनरली जेव्हा पण काकडी ह्या स्टेजमध्ये येते ते ह्या स्टेजमध्ये आल्यानंतर याला एक फ्रूट फ्लाय या माशीचा डंक बसल्याने भरपूरसे फळं खराब होतात आणि ते वेडेवाकडे फळं होतात आणि यामध्ये शेतकऱ्यांचा भरपूर प्रमाणात नुकसान होतो. तर याकरता शेतकऱ्यांनी जसे आपल्या शेतामध्ये फळे दिसू लागले, फुलं दिसू लागले, त्यावेळेस जर हे चक्रव्यूह ट्रॅप आता इथं बघू शकता आपण, हे चक्रव्यूह ट्रॅप आपण लावलं आहे. तर यामध्ये आता आम्ही फक्त 2 दिवस झालेले आहे हे ट्रॅप लावले आणि तुम्ही बघू शकता यामध्ये माशांचे प्रमाण म्हणजे एका ट्रॅपमध्ये साधारणतः आपण मोजू शकत नाही. आता पण इथे एक लाईव्ह माशी पुन्हा इथे एक आलेली आहे, तुमच्या समोर दिसत आहे. 2 दिवसामध्ये एका ट्रॅपमध्ये साधारणतः 70-80 फ्रूट फ्लाय इथं येऊन जमा झालेले आहेत. आम्ही ह्या एका एकरामध्ये 10 ट्रॅप हे बसवलेले आहेत. म्हणजे दर क्रॉपला आम्ही बसवत असतो. तुम्ही तिथं बघत आहात, तो माझ्या मागच्या क्रॉपमधला तो ट्रॅप आहे. मग आता लगेच जसं मला हे फळं दिसू लागले त्या टाईममध्ये आम्ही हे ट्रॅप इथं बसवलेलं आहोत. तर आज एवढ्या माश्या इथं आपल्याला कोणताही याच्यावर उपचार न करता, कोणत्याही मोठ्या विषारी औषधांना वापर न करता आपण एवढ्या फ्रूट फ्लायला इथं कंट्रोल केलेला आहे. तर 10 ट्रॅपमध्ये आपण बघू शकता की इथं ह्या पूर्ण प्लॉटमध्ये हे 10 ट्रॅप लागलेले आहेत. तर ह्या फ्रूट फ्लायपासून आपण ह्या शेताचा सध्या आपण बचाव केलेला आहे. आणि अशा प्रकारचे जर इक्विपमेंट आपण वापरत गेले तर रासायनिक जे आपण फवारणी जे करतो कीटकांना मारण्याकरता, त्याच्यामध्ये आपले मित्र कीटक पण नाश पावतात. तर अशा प्रकारे जे ट्रॅप आपण वापरले तर ह्या ट्रॅपपासून आपण फ्रूट फ्लाय ह्या किडीचं नियंत्रण करू शकतो आणि आपला जो नुकसान होतो फळे वेडेवाकडे होण्याचा, ते फळं वेडेवाकडे होण्यापेक्षा आपण त्यांना आपण बचाव करू शकतो. धन्यवाद.